नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मास्टर टेक कोडिंग. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे ॲरेचे ऑपरेशन्स. मग आता ॲरेचे ऑपरेशन्स कुठले कुठले आहेत? तर ॲरेचे इन्सर्शन ऑपरेशन आहे, डिलिशन ऑपरेशन आहे, सर्चिंग आहे आणि ट्रॅव्हर्सिंग आहे. मग हे 4 ऑपरेशन आपल्याला काय करायचे तो बघायचं आहे. मग त्यामध्ये पहिला जो ऑपरेशन आहे तो म्हणजेच काय, इन्सर्शन ऑपरेशन आपल्याला बघायचा आहे. इन्सर्शन ऑपरेशन बघा, सपोज फॉर एक्झाम्पल सिंपल की काय, एक ॲरे आहे असं समजा. ओके, 1 2 3 4 ओके अँड 5. हा काय हो, तुमचा एक ॲरे आहे आणि ह्या ॲरेमध्ये मला काय करायचं आहे, एखादा एलिमेंट काय करायचा हो, ऍड करायचा आहे. मग आता सपोज फॉर एक्झाम्पल हा तुमचा काय हो, ARR आहे, ॲरे आहे आणि त्या ॲरेमध्ये मला एक एलिमेंट एंटर करून घ्यायचा आहे. सपोज फॉर एक्झाम्पल 6. ओके, मला एंटर म्हणजे एलिमेंट ऍड करायचा आहे ह्या ॲरेमध्ये. किती हो, 6. कुठल्या पोझिशनला ऍड करायचा? सपोज फॉर एक्झाम्पल 3rd या पोझिशनला मला काय करायचं हो, जो 6 हा एलिमेंट आहे तो 6 एलिमेंट ऍड करायचा आहे. म्हणजेच काय की 3rd पोझिशनला काय यायला पाहिजे, मला 6 हा एलिमेंट यायला पाहिजे. मग आता मला सांगा, जर सपोज 3rd या पोझिशनला 6 एलिमेंट जर ऍड करायचा असेल तर मला 4 आणि 5 काय करावं लागणार आहे, पुढं शिफ्ट करावं लागणार आहे. म्हणजेच तुमचा ॲरे कशा पद्धतीने येणार हो, ह्या पद्धतीने. म्हणजेच काय, 1 2 3 आणि ह्या 4च्या ठिकाणी मला काय 6 ऍड करायचं आहे आणि नंतर काय 4 आणि 5 ह्या पद्धतीने काय करायचं आपल्याला, जो ॲरे आहे ॲरेमध्ये एक एलिमेंट इन्सर्ट करायचं आहे. मग आता जर सपोज ह्याच्यामध्ये जर लॉजिक लावायचं झालं तर काय हो की बघा, आपण सुरुवात करणार कुठून, ह्या एलिमेंट पासून. ह्या एलिमेंट पासून, कारण सुरुवात पुढून जर केला तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार. आपण पाठीमागणं करायचं आहे. मग आता काय करायचं आहे की ह्या इंडेक्सला चेक करायचं आहे की हा इंडेक्स आहे का. जर सपोज हा इंडेक्स नसेल तर काय करायचं, एक एलिमेंट जो 5 आहे तो पुढे शिफ्ट करायचा. नंतर ह्या इंडेक्सला यायचं. मग ह्या इंडेक्सला आला तर ह्या इंडेक्सला पोझिशन आहे का, आहे, तर हा एलिमेंट काय करायचं, पुढे शिफ्ट करायचा आणि त्या ठिकाणी मला हा काय करायचं, 6 हा एलिमेंट काय करायचं, ऍड करायचा आहे. मग आता बघा, पहिल्यांदा आपल्याला प्रोग्राम लिहायचा आहे. मग आता प्रोग्राम लिहित असताना काय, पहिल्यांदा हॅश इन्क्लूड stdio.h इंट मेन. मग आता बघा, पहिल्यांदा आपल्याला काय काय लागणार आहे, एक ॲरे लागणार आहे, इटरेट करण्यासाठी एक व्हेरिएबल लागणार आहे. नंतर काय आपल्याला काय की जेवढे एलिमेंट काय करणार आहे तुम्ही त्या ॲरेमध्ये स्टोअर करणार आहे तेवढी त्याची साईज एंटर करून घ्यायला पाहिजे. आणि काय कुठला नंबर इन्सर्ट करायचा आहे त्या ॲरेमध्ये तो नंबर सुद्धा आपल्याला काय करायचं, एंटर करून घ्यायचा. आणि पोझिशन, कुठल्या पोझिशनला ते एलिमेंट एंटर करायचं आहे तोही आपल्याला काय करावं लागणार आहे, एंटर करून घ्यावं लागणार आहे. मग पहिल्यांदा इंट एक ॲरे मी काय करतोय, क्रिएट करतो सपोज 100 एलिमेंटचा. आणखी मला इटरेटसाठी काय एक व्हेरिएबल लागणार आहे आय. नंतर काय नंबरसाठी आणि साईज विचारून घेण्यासाठी एक साईज व्हेरिएबल घेतोय. आणि पोझिशन की कुठल्या पोझिशनला मला काय करायचं, इन्सर्ट करायचं आहे. मग पहिल्यांदा मी काय एंटर करून घेणार आहे की तुम्ही त्या ॲरेमध्ये किती एलिमेंट स्टोअर करणार आहे. आता मी ॲरे क्रिएट केला 100चा, पण तुम्ही त्याच्यामध्ये किती एलिमेंट स्टोअर करणार आहे, 5 स्टोअर करणार आहे का 10 स्टोअर करणार आहे, मग तो साईज मी विचारून घेणार आहे. मग पहिल्यांदा काय प्रिंट एंटर अ साईज. मग आता साईज विचारून घेतल्यावरती तो स्टोअर करायचा आहे मला, स्कॅनिंग %d ampersand साईज. मग साईज या व्हेरिएबलमध्ये तो जो काही साईज आपण युजरकडनं एंटर करून घेतलेला आहे तो स्टोअर झाला. मग आता आपल्याला काय ॲरे आपल्याला काय करून घ्यायचं, एंटर करून घ्यायचं. साईज तर आपल्याकडे आला. मग आता काय करायचं, आपल्याला ॲरे एंटर करून घ्यायचा. सपोज युजरनं काय 5 एंटर केला असेल, म्हणजे 5 एलिमेंट मला काय करायचं असेल, स्टोअर करायचं असेल, तर 5 हा साईज मध्ये काय झाला, स्टोअर झाला. मग आता ॲरे एंटर करण्यासाठी काय हो, प्रिंट एंटर अन ॲरे. मग आता ॲरे आपण काय एंटर करणार आहे लूप मध्ये.
फॉर आय इक्वल टू 0 आय इज लेस दॅन साईज अँड आय प्लस प्लस. ओके, आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय स्टोअर करायचं की जे काही एलिमेंट एंटर होईल ते त्या ॲरे मध्ये काय करायचं स्टोअर करायचं आहे. ओके, मग ह्या पद्धतीने आपण काय ॲरे म्हणजे एंटर करून घेतलेला आहे. मला आता एंटर करून घ्यायचं आहे की कुठला नंबर इन्सर्ट करायचा आहे आणि कुठल्या पोझिशनला इन्सर्ट करायचा आहे. मग पहिल्यांदा प्रिंटफ एंटर अ एलिमेंट, एंटर अ एलिमेंट जो इन्सर्ट करणार आहे. मग त्यासाठी काय हो स्कॅनएफ %d ampersand n n या ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे स्टोअर करणार आहे. मग आता कुठल्या पोझिशनला इन्सर्ट करायचा आहे तो पोझिशन सुद्धा इन्सर्ट करून घेतो. एंटर अ पोझिशन. ओके, मग आता तोही काय करून घ्यायचा आपल्याला स्टोअर करून घ्यायचं स्कॅनएफ %d ampersand पोझिशन. ओके, मग अशा पद्धतीने आपण सगळे जे एलिमेंट आपल्याला लागणार आहेत ते सगळे एलिमेंट आपण काय करून घेतलो एंटर करून घेतलो. पहिल्यांदा साईज एंटर करून घेतलो, ॲरे एंटर करून घेतला, नंतर तो नंबर जो एलिमेंट आपल्याला इन्सर्ट करायचा तो नंबर एंटर करून घेतला आणि कुठल्या पोझिशनला स्टोअर करायचा तोही पोझिशन काय करून घेतलो आपण एंटर करून घेतलेला आहे. मग आता आपल्याला काय मेन की जो एलिमेंट आहे तो एलिमेंट ऍड करायचा आहे, इन्सर्ट करायचा आहे. बघा मी आता ॲरे वरती घेतो. सपोज फॉर एक्झाम्पल हा तुमचा काय ॲरे आहे 1 2 3 4 आणि 5 म्हणजे 5. आता सपोज युजरनं काय 5 एलिमेंट एंटर केला असेल तर 5 एलिमेंट काय ह्या ॲरे मध्ये काय झालेला आहे स्टोअर झालेला आहे. मग त्याचा जर इंडेक्स बघितला तर इंडेक्स काय 0 to 4 आहे. मग आता आपल्याला काय लास्ट पासून चालू करायचं आहे. ओके, जर सपोज फॉर एक्झाम्पल आता बघा सपोज फॉर काय आय इक्वल टू आता लास्ट पासून चालू करायचं म्हटल्यावरती आय इक्वल टू काय साईज. बघा साईज मध्ये व्हॅल्यू किती आहे सपोज फॉर एक्झाम्पल 5 आहे. मग आता आय ची व्हॅल्यू झाली पहिल्यांदा किती साईज म्हणजे 5 अँड आय इज ग्रेटर दॅन काय असेल ग्रेटर दॅन पोझिशन म्हणजे जोपर्यंत काय ग्रेटर असेल पोझिशन पेक्षा तर तोपर्यंत आपल्याला काय करायचं लूप फिरवायचा. मग आय मायनस मायनस आय काय मायनस मायनस. मग आता याच्या बघा 5 पोझिशन किती आपला आपण पोझिशन एंटर केलं असेल सपोज युजरला 3. ओके, मग आता बघा 5 इज ग्रेटर दॅन 3 आहे का 5 इज ग्रेटर दॅन काय 3 आहे का आहे. मग आता काय होणार जर 5 इज ग्रेटर दॅन 3 असेल तर मला ही जी 5 व्हॅल्यू आहे तो पुढे नेक्स्ट ह्या इंडेक्सला काय करायचं आहे स्टोअर करायचं आहे. मग आता ARR ऑफ आय बघा आय मध्ये व्हॅल्यू किती आहे 5. मग 5 या इंडेक्सला मला 4 इंडेक्सची व्हॅल्यू काय करायचं स्टोअर करायचं आहे. मग ARR ऑफ आय मायनस 1 ची व्हॅल्यू मग आय मायनस 1 म्हणजे किती 5 मायनस 1 म्हणजे किती झाला 4. मग 4 या इंडेक्सची व्हॅल्यू कुठं स्टोअर झाला 5 या इंडेक्सला स्टोअर झाला. नंतर काय झाला आय मायनस मायनस आय ची व्हॅल्यू झाली किती 4. मग आता बघा 4 इज ग्रेटर दॅन 3 आहे का आहे बरोबर आहे. मग आता ARR ऑफ इथे किती 4. मग 4 या इंडेक्सला कुणाची व्हॅल्यू यायला पाहिजे ARR ऑफ 4 मायनस 1 म्हणजेच काय 3 या इंडेक्सला कुठली व्हॅल्यू आहे 4 आहे. मग ही 4 व्हॅल्यू कुठे आली ह्या ठिकाणी आली. ओके, मग आता आय मायनस मायनस मग आता बघा आय मायनस मायनस झाल्यावरती आय ची व्हॅल्यू झाली किती 3. मग 3 इज ग्रेटर दॅन 3 आहे का नाहीये म्हणजे तुमचा कंडिशन काय झाला फॉल्स झाला. मग आता ह्या लूप मधनं तो काय केला बाहेर पडला. मग आता आपण कुठल्या पोझिशनला आलोय ह्या पोझिशनला आलेलो आहे. मग आता काय करायचं आपल्याला ARR ऑफ आय मग आय मध्ये काय 3 व्हॅल्यू होता कारण 3 इज ग्रेटर दॅन 3 आहे का आहे सॉरी नाहीये तर इथून कंडिशन फॉल्स झालता. मग आय ची व्हॅल्यू किती झालती 3 झालेली होते. मग त्या ठिकाणी किंवा तुम्ही डायरेक्टली काय ARR ऑफ पोझिशनला कुणाची व्हॅल्यू ठेवायचं आहे n ची व्हॅल्यू ठेवायचं आहे. मग पोझिशन मध्ये काय 3 मग 3 इंडेक्सला किती व्हॅल्यू आली सपोज व्हॅल्यू आपल्याला इन्सर्ट करायचं आहे 6. मग 6 ही व्हॅल्यू काय थर्ड या पोझिशनला स्टोअर झालेली आहे. मग आता एक साईज काय झालेला इन्क्रीज झालेला आहे त्यामुळे काय साईज ची व्हॅल्यू काय करायचं इन्क्रीज करून घ्यायचं आहे.
क्लिअर झालं? कशा पद्धतीने आपण काय एखादा एलिमेंट जो आहे तो ॲरे मध्ये काय करतोय, इन्सर्ट करतोय. मग आता आपल्याला काय करायचं, व्हॅल्यू प्रिंट करायचं. मग फॉर आय इक्वल टू 0, आय इज लेस दॅन साईज आय प्लस प्लस. ओके, मग आता ह्याच्यामध्ये काय हो, प्रिंट एफ %d ARR ऑफ आय. मग लास्टला काय हो, रिटर्न 0. मग ह्या पद्धतीने आपण काय करतो, हा जो इन्सर्शन ऑपरेशन आहे तो इन्सर्शन ऑपरेशन परफॉर्म करतो. क्लिअर झालं कशा पद्धतीने आपण इन्सर्शन ऑपरेशन करतोय? मग हा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.